नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उपवासाची राजगिऱ्याची झटपट होणारी खीर. त्यासाठी लागणारे साहित्य 2 राजगिऱ्याचे लाडू आहेत, कस्टर्ड पावडर आहे 1 चमचा, दूध घ्यायचं आपल्याला 2 वाटी घ्यायचे. यात मी 1 वाटी घेतलेली आहे. जायफळ आणि वेलची पावडर आहे, बदाम आहे, तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट उपलब्ध असेल ते, खोबरं थोडं किसून घेतलेलं आहे. चला आपण आता खीर बनवायला घेऊया. आता दूध आपण भांड्यात ओतून घेऊया. दूध गरमच आहे आणि 1 वाटी घेऊया आपण. ही व्रताची खीर आहे, उपवासासाठी केली जाणारी, गणेश जयंतीसाठीही चालेल. आता हे 2 लाडू आहेत, हे आपल्याला फोडून ह्यात फक्त घालायचे आहेत. आता हे फोडलेले लाडू आपण ह्याच्यात घालून घेऊया दुधात, चमच्याने ढवळून घेऊया. लाडू गोड असतात त्यामुळे साखर घालताना थोडी बेताने घालायची, म्हणजे आवडीप्रमाणे घाला तुमच्या. आता हे कस्टर्ड पावडर आपल्याला घालायचे, थोडंसं दूध घालून दाट येण्यासाठी घालायचं फक्त. कस्टर्ड पावडर नसेल मिल्क पावडर घाला. ढवळायचं. ही बघा आता आपली खीर घट्ट होत आहे. आता यात साखर घालून घेऊया, थोडीशीच घालायची कारण लाडू गोड असतात. ढवळून घेऊया. गॅस बंद करूया. आता ही खीर झटपट होते आणि उपवासासाठी पटकन काहीतरी दुसरं करण्यापेक्षा हे केलेलं बरं आहे, कारण पटकन होते. आता आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालायचे. ड्रायफ्रुट्स उपलब्ध असतील ते, खोबरं ढवळून घेऊया. बघा मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे. आपण एक आपली हे बघा खीर आपली किती छान झालेली आहे. ह्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट आणि खोबरं. ही बघा आपली राजगिरा खीर तयार झालेली आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा. कमेंट करून मला सांगा कशी झालेली आहे, तुम्हाला आवडली का ही खीर, अशा पद्धतीने तुम्ही बनवता का ही खीर.